तुझ्या साथीने भाग 29 आरुष मी ऑफिस जॉईन करायचा विचार करत होती. लॅपटॉप मांडीवर घेऊन आरुष काही मेल्सची उत्तरे टाईप करत होता तेव्हा इधा त्याच्या बेडवर डोक ठेवून बोलली. अच्छा, आणि मी सांगितल्यावर तू नाही म्हणालीस होतीस ना. लॅपटॉपवर डोळे आणि हात फिरत असतानाच आरुष हसला आणि थोडासा टोमणा मारला. हो, मग अंकल असायचे. आता मला एकटीला कंटाळा येतो. इधाने तत्काळ माफी मागून स्पष्टीकरण दिलं जे खरेही होतं. मिस्टर हरीश 2 दिवसांपूर्वी देवस्थानी दर्शनासाठी गेले होते आणि या 2 दिवसात तिला खूप कंटाळा आला होता. अच्छा, मग डॅड येतील आणि तू पुन्हा ऑफिस सोडशील ना. आरुषने हे सांगताच इधाने तिच्या बेडवरून डोक वर काढलं आणि त्याच्याकडे पाहत राहिली. मी जॉईन व्हावं असं तुला वाटत नाहीये का? इधानने भुसभुशीतपणे विचारलं. मी असं कधी बोललो? मी फक्त एवढंच सांगतोय की ऑफिसमध्ये आता कोणतीही पोस्ट रिकामी नाहीये. मग तू जॉईन कशात होणार? आरुषने लॅपटॉपचे सर्व टॅब एक एक करून बंद करत शांतपणे उत्तर दिलं. मग निहारिकाला फायर कर. इधाने विचित्र धारदारपणाने सल्ला दिला होता. तर आरुषने तिच्या बोलण्यावर आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. इधाने कधीही कोणत्याही वर्करला कामावरून काढण्यास सांगितलं नव्हतं आणि आरुषने स्वतः गरजू लोकांना कामावरून काढणं टाळायचा. त्याने अलिनालाही काढून टाकले नाही आणि तिला दुसऱ्या विभागात हलवलं आणि इधा निहारिकाला असं बाहेर काढायला सांगत होता. आरुषला आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं. तुला काय झालं इधा? तिला या नोकरीची गरज आहे. तिचं फॅमिली बॅकग्राऊंड फारसं चांगलं नाहीये. यावेळी आरुषने हे गंभीरपणे सांगितलं तेव्हा इधाला लगेचच लाज वाटली. सॉरी, मला माहित नव्हतं. आरुषच्या ऑफिसमधून आल्यापासून निहारिकाचं अस्तित्व तिला का त्रास देत होतं माहीत नाही. केवळ निहारिकाच नाही तर आरुषच्या जवळ दिसणाऱ्या कोणत्याही मुलीची विचित्र अनुभूती तिला येत होती. कदाचित ती आरुषबद्दल जास्त पसेसिव्ह होत होती. कदाचित याला कारण आरुषचा पास्ट होता. मला माहित आहे माझी चष्मिश अशी नाहीये. आरुष हसला. तो हे बोलल्यावर ती पण मंद हसली. आणि असंही ऑफिसला येण्यासाठी तुला नोकरीची गरज नाहीये. ते तुझंच ऑफिस आहे. वाटेल तेव्हा ये. आरुषने लॅपटॉप वाकवून बंद केला आणि बाजूला ठेवला आणि जवळ आणून तिचं डोक त्याच्या छातीवर घेतलं. इधा त्याच्या प्रेमाने पूर्णपणे आनंदी झाली. ओके, इधा हसत म्हणाली आणि शांतपणे डोळे मिटले आणि तिला स्वतःच्या विचाराची लाज वाटली. आरुषचं तिच्यावर खूप प्रेम होतं आणि ती उलट विचार करू लागली होती. इधाने डोक हलवलं आणि तिचे हात त्याच्या भोवती घट केले. आरुषनेही मनसोक्त हसून तिच्या केसांवर ओठ ठेवले. आणि मग ती दुसऱ्याच दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये आली. हॅलो मॅडम, कशा आहात? फायली हातात घेऊन कुठेतरी निघालेल्या अलिनाने तिला आरुषच्या केबिनजवळ पाहिलं आणि तिच्या जवळ येऊन त्याला ग्रीट करू लागली. हॅलो, एम गुड, हाऊ अबाउट यू? इधाने हसत हसत विचारलं. एम अल्सो गुड. आरुष सरांना भेटायला आलात का? अलिनाने विचारल्यावर इधाला तिचं असं विचारणं आवडलं नाही पण तरीही ती मनापासून हसली आणि म्हणाली. पण आरुष सर ऑफिसमध्ये नाहीत. ते निहारिकासोबत गेले आहेत. थोड्या वेळापूर्वी मी त्यांना पार्किंगमध्ये पाहिलं होतं. अलिनाने प्रामाणिकपणे उत्तर दिलं होतं. तर इधाचे हसणारे ओठ पूर्णपणे बंद झाले होते आणि तिच्या चेहऱ्यावर अचानक उदासीनता आली होती जे अलिनाने खूप काळजीपूर्वक पाहिलं होतं. अच्छा, कुठे गेले आहेत? इधाने लगेच स्वतःवर नियंत्रण ठेवत विचारलं. मला माहित नाही मॅडम, पण सर. हे सांगताना अलिना स्वतःच थांबली. इधाने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तुम्ही इकडे या ना मॅडम, प्लीज बसा. अलिना तिला धक्का बसल्यावर ती लगेच सावधपणे बोलली आणि इधाला आरुषच्या केबिनमध्ये घेऊन आली. इधाने आत आली आणि खुर्चीवर बसली. तू का थांबलीस? इधाचं मन अजूनही तिच्या अर्ध्या शब्दात गुंतलं होतं. नाही मॅडम, असं काही नाहीये. सरांना कळलं तर माझी नोकरी जाईल म्हणूनच मी थांबले. अलिना हसत हसत म्हणाली आणि पाण्याचा ग्लास भरून तिला देऊ केला. काय म्हणायचंय तुला? इधाने गोंधळलेल्या रीतीने विचारलं आणि मग तिच्या हातातून ग्लास घेतला. मॅडम, आरुष सर आणि निहारिका बरेचदा असेच जातात. खरं तर अख्ख्या ऑफिसमध्ये त्यांच्याबद्दल खूप चर्चा होते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे कुणालाही विचारू शकता. अलिना हळूच म्हणाली आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागली जो आता धुरासारखा दिसत होता. आणि ती काही बोलायच्या आधीच केबिनचा दरवाजा उघडला आणि निहारिका आणि आरुष एकमेकांशी बोलत आत शिरले. निहारिकाच्या हातात आरुषचा कोट लटकत होता आणि ती त्याच्या बरोबरीची होती. हे दृश्य इधाच्या डोळ्यात खूप वेदनादायक होतं तर अलिना लगेच सरळ झाली. इधा, व्हॉट अ सरप्राईज, कधी आलीस?
तिला बसलेलं पाहून आरुष लगेच हसत तिच्या जवळ आला. मोठ्या कष्टाने तिने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि मनापासून हसली. आत्ताच कुठे होतास तू? इधाने त्याच्याकडे बघत विचारलं. अरे आज अडवाणी एन श्रीनिवासन कंपनीची त्यांच्या ऑफिसमध्ये मीटिंग होती, म्हणून मी आत्ताच तिकडूनच येतोय. त्याच्या खुर्चीकडे जाताना आरुष काहीशा थकलेल्या स्वरात म्हणाला. तर निहारिका इधाला होकार देऊन ग्रेट केल्यावर आता आरुषचा कोट त्याच्या खुर्चीच्या मागच्या बाजूला लटकत होता. इधाने निहारिकाकडे काळजीपूर्वक पाहिलं. ती खूप सुंदर मुलगी होती. इधाच्या हृदयात कुठेतरी काहीतरी घुसलं होतं. मिस अलिना तू इथे आहेस? आरुषचं लक्ष आता बाजूला उभ्या असलेल्या अलिनाकडे गेलं. हो सर, ते मॅडमला कंपनी देत होती, अलिना पटकन म्हणाली आणि तिची फाईल टेबलावरून उचलली आणि मान हलवत बाहेर गेली. जेव्हा निहारिका तिच्या विचारातून बाहेर पडू लागली तेव्हा आरुषने तिला हाक मारली. मिस निहारिका प्लीज 2 कॉफी पाठवा. आरुषने विचारल्यावर ती येस सर म्हणाली आणि बाहेर गेली. काय झालं तुला? त्याला शांत पाहून आरुषने विचारलं. नाही काही नाही, तुझी फ्री व्हायची वाट बघते. इधाने तिचा टोन कॅज्युअल ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण शेवटी ती थोडीशी टोमणा मारून गेली. मी एकदम फ्री आहे. तू लंच केलंस? तिच्या व्यंगाचे भान न ठेवता आरुष हसत म्हणाला आणि लंच बद्दलही विचारलं. होय मी केलं. इधा स्पष्टपणे खोटे बोलली. ती फक्त त्याच्यासोबत जेवायला आली होती पण आता तिला तसं काही वाटत नव्हतं. ठीक आहे, अजून काही खाशील का? आरुषने विचारलं. नाही माझं पोट भरलं आहे. इधाने एक खोल टोमणा मारला होता जो आरुष समजू शकला नाही. आणि मग शिपाई कॉफी घेऊन आला. कॉफी दरम्यान आरुष तिच्याशी हलकच बोलत होता ज्याला ती खूप उद्धटपणे उत्तर देत होती. मग कॉफी पिऊन ती उभी राहिली. अरे कुठे चालली आहेस? थोडा वेळ थांब. तिला उठताना पाहून आरुष म्हणाला. मला झोप येते, तू काम कर. इधा म्हणाली आणि तिची बाहेरची नजर वाढली. जेव्हा इधा वळली तेव्हा आरुषला भूतकाळातील रस्त्यावरून वर्तमानात नेल गेलं. तिला इधा दिसली जी त्याच्या हातावर डोक ठेवून त्याच्या थोडी जवळ आली होती. ती अजूनही नकळत झोपलेली होती. आरुषने आता तिचा चेहरा अगदी जवळून पाहिला होता. आज इतक्या महिन्यानंतर तो तोच चेहरा बघत होता ज्यावर त्याचा प्रत्येक नकाशावर हक्क होता. आरुषच्या मनात धडधड उडाली. तुझ्या अवज्ञामुळे आमचं नातं बिघडले इधा. आरुषने तिच्याकडे बघत विचार केला आणि मग हळूच उशीवर डोकं ठेवून खोलीच्या बाहेर निघून गेला. त्याला अचानक गुदमरल्यासारखं वाटू लागलं होतं. जेव्हा इधाला जाग आली तेव्हा ती खोलीत एकटी होती. इधाने बेडच्या पलीकडे पाहिलं. रात्री सारं काही तसंच होतं म्हणजे रात्री तो तिच्याकडे आला नव्हता. त्या रात्री आरुष तिच्यासोबत झोपला नाही याचं इधला आश्चर्य वाटलं. आता माझी काय गरज आहे? माझ्या गरजा पूर्ण होतच असणार. मग तिने ताबडतोब डोकं हलवलं, उपहासाने हसली आणि हळूच स्वतःवर नियंत्रण ठेवून उठून बसली. तिची दिशा आता वॉशरूमकडे होती. फ्रेश झाल्यावर तिला खूप बरं वाटलं. त्या रात्री तिचं मन खूप खराब झालं होतं पण आता तिला थोडं बरे वाटू लागले होतं. आणि इथून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग काढायचा आहे तिने ठरवलं होतं. आणि जोपर्यंत ती इथे राहणार होती तोपर्यंत ती त्याला घाबरणार नव्हती. ती अजूनही विचार करतच होती की दारावर टकटक झाली. तिने परवानगी दिल्यावर स्टाफ दरवाजा उघडून आत आला. मॅडम मोठ्या साहेब तुम्हाला नाश्ता करायला बोलावत आहेत. स्टाफने विचारल्यावर तिनेही होकार दिला आणि दुपट्ट्याने व्यवस्थित झाकून बाहेर पडली. छोटे पावलं टाकत ती डायनिंग टेबलपाशी आली, जिथे मिस्टर हरीश आणि आरुष दोघेही उपस्थित होते. मिस्टर हरीश यांना नमस्कार करत इधा हळूच तिच्या खुर्चीवर बसली. नेहमीप्रमाणे मिस्टर हरीश यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला आणि तिच्या तब्येतीबद्दल विचारलं, ज्याला तिने डोके टेकवून उत्तर दिलं होतं. आरुष शांत बसून गंभीरपणे नाश्ता करत होता. त्याने इधाच्या आगमनाची कोणतीही दखल घेतली गेली नाही. निदान इधाला तरी तसं वाटलं. चल बेटा सुरुवात करूया, मिस्टर हरीश यांनी म्हटल्यावर तिने हळूच ताटात नाश्ता काढायला सुरुवात केली. तिला यावेळी खूप भूक लागली होती. तिने नुकताच शांतपणे नाश्ता घेतला आणि जेवायला सुरुवात केली तेव्हा आरुषने हात पुढे केला आणि तिची प्लेट तिच्यापासून दूर केली. इधाचा चेहरा अपमानाच्या भावनेने पूर्ण लाल झाला होता. तर मिस्टर हरीशही आपल्या मुलाच्या या कृतीने हैराण झाले आणि त्याच्याकडे पाहू लागले. आरुष, मिस्टर हरीश यांनी त्याला आश्चर्याने अडवलं. पीटर, मॅडमचं नाश्ता घेऊन ये, आरुषने कोणाकडेही न बघता गंभीरपणे सांगितलं. तेव्हा पीटरने लगेच इधाचा नाश्ता आणला, जे पूर्णपणे गर्भवती महिलांसाठी होता.
इधाने या नाश्त्याकडे आणि नंतर आरुषकडे रागाने पाहिलं, पण आरुष डोळे खाली करून शांतपणे नाश्ता करत राहिला. तर मिस्टर हरीश नाश्ता पाहून मनापासून हसले, कारण नाश्त्यासाठी दूध, अंडी आणि चीज या इधाच्या आवडत्या गोष्टी होत्या. खा बेटा. मिस्टर हरीश यांनी तिच्या नाश्त्याकडे एकटक पाहिल्यावर होकार देत म्हणाले. अंकल, मी हे सगळं खात नाही. इधाने बिघडेल मूडसह सांगितलं आणि प्लेट थोडी मागे ढकलली. त्याच्या सांगण्यानुसार तिने का खावं? नाटकं करण्याची गरज नाहीये. शांतपणे खा. यावेळी आरुषने तिला स्पष्टपणे उद्देशून सांगितलं होतं. आरुष, अनावश्यक बोलायची गरज नाही. मिस्टर हरीश यांनी त्याला अडवलं होतं. मात्र या संवादात कोणताही राग नव्हता, कारण हा नाश्ता तिच्यासाठी खूप फायदेशीर आहे हे त्यांना माहीत होतं. आरामात सांगितल्यावर तिला समजत नाही डॅड. तुम्ही तिची अवस्था बघता आहे ना. पण नाही, जिद्द तर हवीच. पण यावेळी प्रश्न माझ्या बेबीचा आहे. यावेळी मी अनावश्यक हट्टीपणा सहन करणार नाही. पलीन, तुमच्या पद्धतीने समजावून सांगा. दात घासत आरुष मिस्टर हरीश यांच्याकडे एक नजर टाकत म्हणाला आणि खुर्ची हलवून उठून उभा राहिला. तर इधाने जड श्वास आणि रागाने भरलेल्या डोळ्यांनी आरुषकडे पाहिलं, जो आता तिथून लांब चालत निघून गेला होता. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? होईल का सर्व काही परत ठीक त्यांच्यामध्ये? काय आला असेल त्यांच्यात दुरावा? बघूया पुढच्या भागात. त्यासाठी वाचत राहा तुझ्या साथीने.